उधर वीरपुर में तो सब लोग ऐसे ही है, गरीब लोग जो है। वीरपुर और एक जगह कौन सी है, रास्ते पर ही था, मुझे लगता है राजकोट में है। राजकोट और वीरपुर के क्षेत्र वाला बोल रहे होंगे तो सत्ताधार है, वीरपुर है। वीरपुर, वीरपुर से पहले राजकोट आता। राजकोट में भी है जलाराम मंदिर। नहीं, वो त्रिधाम था। त्रिधाम एक है ना उधर। हाँ है ना, बहुत सारे तीर्थ क्षेत्र मंदिर है। हाँ भाई, जय जलाराम। इथे जय जलारामचा आश्रम आहे आणि हप्पा गावात जामनगरच्या पुढे निकली गया जो मोटा भाई कला मजा राहायची सुविधा इथं एक मिनिट हूँ एना नंबर तमने आपू छू। आता इथे माझी राहायची पटेल कॉलनी 11 नंबर में लई कुठे खूप चांगली सुविधा आहे। मोठा आश्रम आहे हा। जलारामचा आश्रम सगळीकडेच मोठे आहेत आणि चांगले आहेत। 2 मिनिट में आपू तमने नंबर। आणि गरिबांसाठी खूप चांगलं आहे, खूप म्हणजे खूपच चांगलं आवडलं मला आश्रम। जय जलाराम। नहीं नहीं, वही अच्छा है, वही करेंगे तो सब। हाँ हाँ हाँ, नहीं बहुत अच्छी बात है। सीताराम सीताराम, जय जलाराम। आता जय जलाराम आश्रम मध्ये आपका नाम क्या है ना? विजय कोटक। देखो ये सब व्यवस्था देखते हैं आश्रम से पूरी पूरी, और एक कामगार के भी बहुत ख्याल रखते हैं। देखो उन्होंने उनको चाय दे दी। और आता मी जलाराम आश्रम मध्ये आहे, खूप चांगली सुविधा आहे हापामध्ये। खूप मोठा आश्रम आहे चांगला, आणि इथं अन्नक्षेत्र आहे सकाळ संध्याकाळ दुपारचं। कालच्याला माझा इथं खूप चांगला सत्कार झाला, आणि कालच्याला ती एक बातमी पण आली पेपरमध्ये। आता ते सकाळी चहा वगैरे आणि ते लाडू देणार आहेत मला गुजराती बरोबर घेऊन जायला, ते मी आता बरोबर घेऊन जाणार आहे। चांगली व्यवस्था इथे बरं आहे। आता हे भारत भ्रमण, संपूर्ण भारत दर्शन, तीर्थयात्रा, वसुदैव कुटुंबकम। बघा ही माझी सायकल इथं लावलेली, आणि हे जय जलाराम मंदिर आहे समोर हे हापामध्ये। आता सकाळचे 6:45 वाजलेत आणि मी निघालोय पुढे। जय सीताराम 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 सीताराम, नर्मदे हर। इकडे ना महाराजांना बापू म्हणतात। मी या हॉटेलमध्ये मी जो काही हॉटेलचे मालक आहेत, पैसे घेत नाही तिथे जेवण होतं, खूप छान जेवण होतं, पैसे नाही घेत पण चांगलं आहे। हे गाव आहे गाव कोणतं आहे हे माहीत नाही गावाचं नाव काय मला ते, पण ह्या हॉटेलमध्ये पैसे नाही घेत। बऱ्याच ठिकाणी म्हणजे हॉटेलमध्ये पैसे घेत नाही आहेत, तर चांगलं आहे खरं ते, आणि खरंच सेवा करतात बरं का। चांगलं हॉटेलमध्ये चांगलं जेवणसुद्धा मिळतं, सेवाही करतात, आणि बापूकडून पैसे घेत नाहीत। बापू म्हणतात इकडे सगळ्यांना, पण ते चांगलं आहे। ह्या हॉटेलचे मालक आहेत ते खरंच नाही पैसे घेतले। मला असं बरोबर वाटत नाही ते खरं, पण चांगलं चांगली इमेज आहे इकडे। साधू संतांची पैसे नाही मिळणार, पण सेवा मिळेल, म्हणजे जेवण वगैरे चहा तुम्हाला मिळेल। बऱ्याच ठिकाणी, काही ठिकाणी नाही, काही लोक चांगले आहेत, ठीक आहे, असं फरक पडत राहतो। मी आत्ता चाललोय पुष्कर, राजस्थान। काल द्वारकेवरून आलो मी, काल 100, आणि आजच्याला साधारणतः आज 50 किलोमीटर झाले। आता संध्याकाळपर्यंत 50 किलोमीटर जायचे अजून, आणि मी आता इथून जाणार आहे पुष्कर। जय द्वारकाधीश।